Hello students, this is our paper first, that is EVS 2401, Solid and Hazardous Waste Management. Okay, so today we will start our unit 4th, that is plastic waste and e-waste. Okay, so today we will discussing e-waste. So what is e-waste? Their classification, methods of handling and disposal. Okay, so firstly their introduction. What is e-waste? So electronic waste or e-waste created when an electronic product is discarded after the end of its useful life. The rapid expansion of technology and the consumption driven society result in the creation of a very large amount of e-waste in every minute. Informal processing of e-waste in developing countries can lead to adverse human health effect and environmental pollution. So e-waste means जे पण इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट आपण क्रिएट करतो आणि त्याचा जेव्हा यूज संपतो किंवा डिस्कार्डेड आफ्टर दी एंड, सो ते जे वेस्ट क्रिएट होतं त्याला आपण ई वेस्ट म्हणतो. किंवा ते कुठल्याच कामाचं राहत नाही, ते जे वेस्ट आहे किंवा इलेक्ट्रॉनिक जे प्रॉडक्ट आहेत ते यूजफुल राहत नाही, सो त्याला आपण ते जे वेस्ट आहे त्याला ई वेस्ट म्हणतो. सो हे जे ई वेस्ट आहे जेव्हा त्याचा आपण त्याचं लँड फिलिंग करणार आहे किंवा त्याला डिस्पोजल करणार आहे, सो त्यासाठी आपण त्या थ्रू जे पण होणारं पोल्युशन असेल किंवा ह्युमन हेल्थवर होणारे जे पण इफेक्ट असेल किंवा एन्व्हायरमेंटवर होणारे जे पण इफेक्ट्स असेल ते खूप हार्मफुल आहेत. ओके, सो any appliance that runs on electricity has the potential to cause damage to the environment if it is not disposed of in a responsible way. Electronic scrap components such as CPUs contain potentially harmful materials such as lead, cadmium, beryllium, or brominated flame retardant. Recycling and disposal of e-waste may involve significant risk to health of workers and their communities. So जे पण हे ई वेस्ट आहे त्या थ्रू होणारे जे पोल्युशन असेल किंवा जे पण त्या थ्रू निघणारे जे पण हार्मफुल केमिकल्स असतील, लाईक लीड असेल, कॅडमियम असेल किंवा बेरिलियम असेल, और ब्रोमिनेटेड जे पण फ्लेम रिटार्डंट्स असतील. ओके, सो त्याचा एन्व्हायरमेंट असेल किंवा ह्युमन असेल किंवा अदर जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे, ओके, किंवा बायोटिक जे फॅक्टर्स आहेत त्यावर खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा इम्पॅक्ट होतो आहे. किंवा जे पण जे वर्कर्स आहेत किंवा जे त्या वेस्टला हँडल्स करतात त्यांनासुद्धा त्याचा मोठ्या प्रमाणावर इम्पॅक्ट होतो आहे. देन नेक्स्ट टॉपिक इज क्लासिफिकेशन ऑफ ई वेस्ट. सो द युरोपियन वेस्ट इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट डायरेक्टिव्स क्लासिफाईज वेस्ट इन 10 कॅटेगरीज. सो 10 कॅटेगरीमध्ये ई वेस्टचं क्लासिफिकेशन केलं गेलेलं आहे. सो फर्स्ट वन, लार्ज हाऊसहोल्ड ॲप्लियन्सेस. सो घरामधून निघणारे जे पण मोठ्या प्रमाणावरचे जे पण हाऊसहोल्ड ॲप्लियन्स आहेत, सो दॅट इज रेफ्रिजरेटर असेल किंवा फ्रीजर्स असतील, वॉशिंग मशीन असेल किंवा डिशवॉशर्स असतील. ओके, देन सेकंड वन, स्मॉल हाऊसहोल्ड ॲप्लियन्सेस. त्यामध्ये आहे टोस्टर्स असतील किंवा कॉफी मेकर्स असेल, आयर्न, देन हेअर ड्रायर्स असतील, ते जाती स्मॉल हाऊसहोल्ड ॲप्लियन्सेस. देन थर्ड वन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, दॅट इज IT अँड टेलिकम्युनिकेशन्स इक्विपमेंट्स. त्यामध्ये जे पण पर्सनल कम्प्युटर्स असतील, देन टेलिफोन्स असतील, मोबाईल फोन्स, लॅपटॉप्स, प्रिंटर्स, स्कॅनर्स अँड फोटोकॉपियर्स. ओके, देन फोर्थ वन, consumer equipment, that is television, stereo equipment, electric toothbrushes. Okay, and fifth one, lighting equipment, that is fluorescent lamps. Then sixth, electrical and electronic tools, then handheld drills, saws, screwdrivers जे पण असतील, ड्रायव्हर्स. ओके, देन सेवन्थ, टॉईज, लेझर अँड स्पोर्ट इक्विपमेंट्स. 8, medical equipment system,
that is with the exception of all implemented and infected products. And then ninth, monitoring and control instruments. And 10th, automatic dispensers. Okay, so this is the classification of e-waste, and there are 10 categories, right? Then methods of handling and disposal. सो आपण त्याचं जे पण डिस्पोजल आहे किंवा त्याच्या ज्या हँडलिंगच्या मेथड्स आहेत त्या कशा प्रकारे आहेत. सो ऑल इलेक्ट्रॉनिक वेस्ट इज मेड अप ऑफ डेडली केमिकल्स such as lead, cadmium, beryllium, mercury, and brominated flame retardants. Disposing of gadgets and devices improperly increases the chances of these dangerous chemicals contaminating the soil, polluting the air, and leaching into water bodies. So, हे जे पण ई वेस्ट आहे किंवा इलेक्ट्रॉनिक जे वेस्ट आहे जे की यूजफुल जे इलेक्ट्रॉनिक जे प्रोडक्ट्स आहेत ते जे यूजफुल नाही आहेत, सो दॅट इज ई वेस्ट. सो हे जे ई वेस्ट आहेत सो त्यामधून ते खराब झाल्यावर किंवा त्याचं जेव्हा आपल्याला डिस्पोजल करायचं आहे, ओके, सो त्यातून निघणारे जे पण केमिकल्स असतील, लीड असेल किंवा कॅडमियम असेल किंवा बेरिलियम, मर्क्युरी and brominated flame retardants असेल. So these are very harmful to our environment or human health or living organisms. Okay, also these are very dangerous chemicals contaminating the soil, then polluting the air and leaching into water bodies. त्या थ्रू जे पण होणारं कॉन्टॅमिनेशन असेल सो त्या थ्रू सॉईलचं पण पोल्युशन होतं किंवा हे जे हार्मफुल केमिकल्स आहे जेव्हा ते सॉईलमध्ये मिक्स होतात त्यामुळे सॉईल पोल्युशन तर होतं आहे, पण एअर पोल्युशन पण होतं, वॉटर पोल्युशन ऑल्सो क्रिएटेड. देन when e-waste is deposited in a landfill, it tends to leach when water passes through it, picking up trace element, after which the contaminated landfill water reaches natural groundwater with increases toxic levels. This can be harmful if it enters any drinking water bodies. जेव्हा हे ई वेस्ट आहे तर ते सॉईलमध्ये मिक्स होतं किंवा त्यामधून जे बाहेर पडणारे जे केमिकल्स असेल, जसं आपण आत्ता बघितले लीड, कॅडमियम असेल किंवा बेरिलियम असेल, यासारखे जे हार्मफुल केमिकल्स आहेत ते जेव्हा सॉईलमध्ये मिक्स होतात, सो सॉईलमध्ये मिक्स झाल्यावर जेव्हा ते वॉटर रन ऑफ होतं, जेव्हा पाऊस पडेल किंवा ज्या वॉटर बॉडीजमध्ये ते मिक्स होतं तेव्हा वॉटरचं तर पोल्युशन होतं, ऑल्सो ग्राउंड वॉटरचं पोल्युशन होतं, पण जे पण अंडर वॉटर आहे किंवा ज्या वॉटर बॉडीज आहेत त्या वॉटरचं सुद्धा पोल्युशन होतं आणि ते पाणी जेव्हा ह्युमन असेल किंवा ॲनिमल्सने पिलं की ते जे हार्मफुल केमिकल्स आहेत तर ते वॉटर बॉडीमध्ये सुद्धा एंटर होतील. सो despite having an eco-friendly approach, recycling usually leads to overseas shipping and dumping the gadgets which are buried in pits. Worse still is the fact that some recycling companies ship e-waste to third world countries and distinguish it as philanthropy. A lot of children in such countries earn their livelihood by scavenging gold, silver, iron, and copper from the tech waste, which is harmful to their health. Countries that are used as dumping grounds usually have high rates of cybercrime, as the salvaged hard drive can give criminal direct access to your personal files and information. So जे पण ई वेस्ट आहे सो त्या ई वेस्टचं जेव्हा आपण ते अनयुजफुल होणार आहेत किंवा जेव्हा आपण ते वेस्ट म्हणून त्याला ते जे प्रोडक्ट आहे तर ते टाकून देतो, त्यामध्ये जे पण असणारी इन्फॉर्मेशन असेल, ओके, पर्सनल इन्फॉर्मेशन असेल, सो ते जे पण सायबर क्राईम आहे सो ते सुद्धा या थ्रू वाढतं. आणि जे पण एअर पोल्युशन असेल, एन्व्हायरमेंटल जे पण पोल्युशन्स असतील किंवा ह्युमन हेल्थवर होणारे जे इम्पॅक्ट्स असतील किंवा अदर ज्या पण वॉटर पोल्युशन असेल, एअर पोल्युशन असेल किंवा जे पण होणारं सॉईल पोल्युशन असेल, तर ह्या ई वेस्टमुळे देर आर व्हॅरियस प्रॉब्लेम्स क्रिएटेड. ओके, देन
eco-friendly waste disposal techniques that you can use to dispose of electronic waste locally. So first one, give your electronic waste to a certified e-waste recycler. सो जे पण तुमचं ई वेस्ट आहे सो त्याचा आपण रिसायकलिंग प्रोसेस कशी करू शकतो. यू नीड टू फाइंड ॲन ई वेस्ट रिसायकलर who is officially certified by the Basel Action Network, that is BAN. Okay, so BAN is a non-profit organization of recycling companies which are dedicated to recycling e-waste in a safe and responsible way. So all members have to make a pledge and display their pledges of responsible recycling. So working alongside a certified recycler means that you don't have to worry about polluting another nation or risk losing your personal details to criminals. Okay, so ज्या पण रिसायकलिंग ज्या पण कंपनीज आहेत किंवा ऑर्गनायझेशन केलेल्या BAN इज नॉन प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन ऑफ रिसायकलिंग कंपनीज. सो त्या कंपनीजकडे आपण जे पण आपलं ई वेस्ट आहे ओके सो ते आपण सेफली ते डेडिकेट करू शकतो किंवा इन रिस्पॉन्सिबल वे. ओके, सो त्या थ्रू जे पण ई वेस्ट आहे त्याचं रिसायकलिंग केलं जाईल राईट. आणि जे पण त्या थ्रू होणारे जे पण सायबर क्राईम्स आहेत ते सुद्धा कमी होतील. ओके, देन प्रिकॉशन टू टेक बिफोर डोनेटिंग और रिसायकलिंग युअर इलेक्ट्रॉनिक्स. अपग्रेड युअर कम्प्युटर इन्स्टेड ऑफ सिम्पली रिप्लेसिंग इट. Format all your personal information from your product before discarding. Then take out the batteries from your gadgets before getting rid of them. सो जे पण तुमचे इलेक्ट्रॉनिक वेस्ट आहे किंवा ई वेस्ट आहे जेव्हा तुम्ही अशा रिसायकलिंग कंपनीजकडे तुम्ही ते देणार आहात किंवा लाईक बॅन असेल दॅट इज बेसल ॲक्शन नेटवर्क असेल. ओके, सो त्याआधी तुम्ही जे पण तुमचं जे कम्प्युटर असेल किंवा ई वेस्ट असेल त्यामधली तुमची जी पण इन्फॉर्मेशन असेल तर ती तुम्ही त्यामधून फॉर्मॅट करा. ओके, देन these are the some precautions to take before donating or recycling your electronics. Okay, then second one, sell off your outdated technology. So one man's junk in another man's treasure, as the old saying goes. This can be applied to helping you get rid of your old electronics. You can tap into online sites like OLX, then eBay, or even resort to having a garbage sale, as this will help you get rid of your outdated electronic as well as earning some money. Then most electronic shops are always ready to buy your old electronics. Okay, so this is the sell of your outdated technology. त्यामध्ये तुम्ही जे आपण ऑनलाईन साईट्स असतील लाईक OLX असेल, eBay असेल. ओके, सो त्याचं हेल्प घेऊ शकता. देन थर्ड वन, डोनेटिंग युअर आउटडेटेड टेक्नॉलॉजी. सो ओल्ड गॅजेट दॅट यू नो लॉंगर need can be donated as they may be useful to others. Your old computer may be useful to either an NGOs or students. You should ask yourself these two questions before disposing of your old electronic. That is the electronic item working? Then does the computer have any of your personal information? Right. Then a lot of organizations and businesses offer electronic donation programs which you can choose from. सो जे पण वेस्ट आहे जे की तुम्ही यूज करत नाही आहात ओके किंवा एक्स्ट्राचं जे आहेत राईट सो ते तुम्ही वेस्ट म्हणून न टाकता तर ते तुम्ही NGO असेल किंवा अदर जे स्टुडंट आहेत सो तुम्ही डोनेट करू शकता. देन डोनेट करण्याच्या आधी तुम्ही स्वतःलासुद्धा असं की कन्फर्म करून घ्या की तुमचं जे इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट आहे ते वर्किंग करतं आहे की नाही किंवा त्यामध्ये तुमची जी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे तर ती जेव्हा तुम्ही डोनेट करताय तर ती त्या PC असेल किंवा एखादा कम्प्युटर असेल एखादं सॉफ्टवेअर असेल त्यामध्ये नाही आहे हे चेक करून तुम्ही ते डोनेट करू शकता. ओके, देन फोर्थ वन, व्हिजिट civic institutions. Inquire amongst your government, universities and schools for any recycling programs they run, as a lot of organizations have started assigning a certain day and place for environmentally
conscious citizens to come and drop off their e-waste. And then fifth one, give back to your electronic companies and drop off point. A lot of electronic companies tend to have an exchange policy whereby they take back your old gadget when you buy a later version, sometimes offering you a discount on your new purchase. Okay, so ज्या पण काही कंपनीज अशा आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक कंपनी अशा आहेत की त्या एक्सचेंज पॉलिसी क्रिएट करत आहेत, जेणेकरून की तुमचं जे पण प्रोडक्ट असेल किंवा एखादी इलेक्ट्रॉनिक जे मटेरियल असेल, सो ते त्याचं व्हर्जन जे आहे तर ते जुनं झालं तर ते तुमचं ओल्ड जे गॅजेट आहे तर ते घेऊन तुम्हाला न्यू ऑफर करतात विथ डिस्काउंट. ओके, सो अ फ्यू रिसायकलिंग कंपनीज हॅव सेट अप इलेक्ट्रॉनिक ड्रॉप ऑफ initiatives along with drop off point for products such as cell phones and tablets after which they are recycled. You can ask your local electronic shop regarding any information about drop off location. Also असे ज्या पण काही रिसायकलिंग कंपनीज आहेत जे की तुमचे जे इलेक्ट्रॉनिक जे पण प्रोडक्ट असतील, सो ते प्रोडक्ट जे ओल्ड प्रोडक्ट आहेत तर ते घेऊन तुम्हाला परत किंवा ते रिसायकल करण्यासाठी त्या कंपनीज आहेत किंवा तुम्ही तुमचे जे पण ओल्ड जे गॅजेट्स असतील तर ते तुम्ही त्यांना देऊन तुम्ही न्यू प्रोडक्ट घेऊ शकता. ओके, देन नेक्स्ट वन, बेनिफिट्स ऑफ ई वेस्ट रिसायकलिंग. सो इलेक्ट्रॉनिक्स रिसायकलिंग conserves natural resources. There are many materials that can be recovered from old electronics. These materials can be used to make new products, thus reducing the need to mine for new raw materials. For instance, various metals can be recovered from computer circuit board and other electronics, and the plastics and glass found in computer monitors and television can be रिसायकल. ओके, सो इलेक्ट्रॉनिक जे पण प्रोडक्ट्स आहेत किंवा वेस्ट आहे, सो त्यापासून जे पण आपण रिसायकलिंग करतो आहे, सो त्या थ्रू आपण नॅचरल रिसोर्सेस जे आहे सो त्याचं आपण कन्झर्वेशन करू शकतो किंवा नॅचरल रिसोर्सेसचं कन्झर्वेशन करण्यासाठी हेल्प होऊ शकते. ओके, देन इलेक्ट्रॉनिक्स रिसायकलिंग सपोर्ट्स दी कम्युनिटी. Donating your old electronics plays an important role in the provision of refurbished products such as computer असेल किंवा and mobile phones असतील, which can be of great help to low income families, then schools and non for profit organization. So जे पण आपल्याकडे नॉट वेस्ट बट जे पण इलेक्ट्रॉनिक रिसायकलिंग जे पण प्रोडक्ट्स असतील तर ते आपण देऊन किंवा डोनेट करून एखादं लो इन्कमची फॅमिली असेल किंवा स्कूल्स असतील किंवा नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स असतील, सो त्यांना आपण त्या डोनेट करू शकतो जेणेकरून की त्याचा रियूज व्हावं. ओके, देन इट ऑल्सो हेल्प्स इंडिव्हिज्युअल्स गेन ॲसेस टू टेक्नॉलॉजी दॅट दे कुड नॉट हॅव अदरवाईज afforded. Okay, then third one, electronics recycling creates employment locally. Considering that around 90% of electronic equipment is recyclable. जे पण 90% ऑफ इलेक्ट्रॉनिक जे पण इक्विपमेंट आहे किंवा वेस्ट आहे तर ते रिसायकलेबल आहे, राईट. देन इलेक्ट्रॉनिक्स रिसायकलिंग कॅन प्ले अ सिग्निफिकंट रोल इन क्रिएटिंग एम्प्लॉयमेंट. This is because new firm dealing with electronics recycling will form an existing firm will look to employ more people to recover recyclable material. This can be triggered by the increase in the demand for electronic recycling. Then next one, electronic recycling helps protect public health and the environment. इलेक्ट्रॉनिक्स जे पण आपण रिसायकलिंग करतो आहे तर त्या थ्रू काय हेल्प होईल तर पब्लिक हेल्थसाठी सुद्धा होईल प्रोटेक्ट करण्यासाठी, आणि जे एन्व्हायरमेंट आहे आपण त्यालासुद्धा प्रोटेक्ट करू शकतो. मेनी इलेक्ट्रॉनिक्स हॅव टॉक्झिक ऑर हजार्डस मटेरियल्स सच ॲज मर्क्युरी असेल किंवा लीड असेल, राईट. सो विच कॅन बी हार्मफुल टू द एन्व्हायरमेंट इफ डिस्पोज ऑफ इन ट्रॅश कॅन्स. Reusing and recycling electronics safely help in keeping the hazardous materials from harming humans or the environment. So जे पण इलेक्ट्रॉनिक जे रिसायकलेबल मटेरियल असेल सो ते आपण
जर रिसायकलिंग केलं त्या थ्रू जे पण होणारं एन्व्हायरमेंटमध्ये जे पण होणारं पोल्युशन असेल, ओके, ह्युमन हेल्थला होणारे जे पण इम्पॅक्ट असतील किंवा एन्व्हायरमेंटला होणारे जे पण इम्पॅक्ट असतील, राईट, बायोटिक सिस्टीमला जे होणारे इम्पॅक्ट असतील, इफेक्ट्स असेल, तर ते आपण कमी करू शकतो. फॉर एक्झाम्पल, टेलिव्हिजन्स अँड कम्प्युटर मॉनिटर्स आर हजार्डस सिन्स दे हॅव लीड इन देम. सो जे पण कम्प्युटर्स असतील किंवा टेलिव्हिजन्स असतील त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे पण लीड आहे तर ते प्रेझेंट असते. प्रिंटेड सर्किट असेल, बोर्ड्स contain harmful materials such as cadmium, lead, mercury and chromium. Also, batteries in computers and other electronics may contain hazardous materials such as cadmium, mercury and lead. Okay, so अशा प्रकारचे जे पण इलेक्ट्रॉनिक जे पण प्रोडक्ट आहेत, सो त्यामध्ये व्हॅरियस टाईप्स ऑफ हार्मफुल केमिकल्स आहेत. त्या थ्रू आपण स्टार्टिंगला बघितलं की जे पण सॉईल पोल्युशन असेल किंवा एअर पोल्युशन असेल किंवा वॉटर बॉडीजला जे पण होणारे इम्पॅक्ट आहे आणि यामुळे सगळ्या ज्या पण इकोसिस्टम आहे सो त्या डिस्टर्ब होऊ शकतात. ओके, इन्स्टेड ऑफ कीपिंग ओल्ड इलेक्ट्रॉनिक्स इन द हाऊस और डम्पिंग देम इन लँडफिल्स, सो रिसायकलिंग और रियुजिंग देम is an appropriate option that should be supported by individuals and organizations. Right, so considering the benefits of electronics recycling, it is very important that people in various parts around the world embrace this concept. Okay, so त्यांचं जे पण ज्या इलेक्ट्रॉनिक्स वेस्ट जे आहे सो त्याचं जे पण डम्पिंग आहे किंवा रिसायकलिंग करतो आहे और रियुजिंग करतो आहे तर ते सपोर्टेड बाय इंडिव्हिज्युअल्स अँड ऑर्गनायझेशन थ्रू आपण केलं पाहिजे. जे पण इलेक्ट्रॉनिक जे पण रिसायकलिंग आहे त्यापासून आपण बेनिफिटसुद्धा मिळवू शकतो. ओके, सो दिस इज दी ई वेस्ट देअर इंट्रोडक्शन. देन त्याचं 10 टाईपमध्ये आपण क्लासिफिकेशन बघितलं. देन मेथड्स ऑफ हँडलिंग, सो आपण त्या हँडल कसं करू शकतो किंवा त्या थ्रू होणारे जे पण एन्व्हायरमेंटल पोल्युशन असेल किंवा एन्व्हायरमेंटली जे पण प्रॉब्लेम्स क्रिएटेड होत आहेत त्या इलेक्ट्रॉनिक वेस्टमुळे, तर ते आपण कशा प्रमाणात कमी करू शकतो त्याच्यासाठी सुद्धा कुठल्या ज्या मेथड्स आहेत आणि डिस्पोजलसाठी कुठल्या ज्या मेथड्स आहेत सो आपण ते डिस्कस केलं आहे. ओके, सो दॅट इज ई वेस्ट.